इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीने 74.51% इतकं मतदान झालंय। गत निवडणुकीपेक्षा यंदा मात्र मतदानाचा टक्का वाढल्याने या टक्क्याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। शनिवारी शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे। 14 टेबलवर 21 फेऱ्या होणार आहेत। इस्लामपूर मतदारसंघात 2,80,856 मतदारांपैकी 2,09,839 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 1,41,698 पुरुष मतदारांपैकी 1,08,092 तर 1,39,152 स्त्री मतदारांपैकी 1,01,743 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। इस्लामपूर मतदारसंघात तब्बल 12 उमेदवार निवडणुकीसाठी नशीब आजमावत आहेत। तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे आमदार जयंत पाटील आणि महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्यात काटा लढत झाल्याचं दिसून आलंय। 35 वर्षातील विकास, सहकार, ऊस दर, MIDC, रोजगार या मुद्द्यावर निवडणूक चांगलीच गाजली। दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या, त्यामुळे निवडणूक प्रचारात रंग भरला होता। त्यामुळे मतदारसंघामध्ये निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे। इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील 50 ते 60 हजार मताधिक्याने विजयी होतील असा दावा कार्यकर्त्यांनी केलाय, तर निशिकांत पाटील 10 ते 15 हजार मतांनी विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय। कोणाचा दावा खरा ठरतो हे 2 दिवसानंतर समजणार आहे।